Welcome to Momentum Academy. 12th class Maths 2 Maharashtra Board Chapter 1 Differentiation Exercise 1.2 Type 8 Problem number 6 या टाइप मधला लास्ट प्रॉब्लेम. Cosec inverse in bracket 10 upon 6 sin 2 power x ब्रॅकेट मध्ये minus 8 cos 2 power x. अँगल सेम आहे. अँगल सेम घेतल्यानंतर याचा बी स्क्वेअर काढला ना आपण साइन स्क्वेअर टी प्लस कॉस स्क्वेअर जेव्हा घेऊ तो बनत आहे ना. ओके, सो प्रॉब्लेम राईट ॲज इट इज. y इज इक्वल टू कोसेक इनवर्स इन ब्रॅकेट 10 अपॉन 6 sin 2 power x minus 8 cos 2 power x. तर सर्वात पहिले काय करावं लागेल या ठिकाणी का कोसेक इनवर्स. मी तुम्हाला काय म्हटलं अगोदरच कोसेक इनवर्स नाही ना रे, ते साइन कॉसच पाहिजे. काय पाहिजे? साइन आणि कॉस. बट या प्रॉब्लेम मध्ये काय दिलं? कोसेक दिलं. मग आता आपल्याला कोसेकला काय कन्वर्ट करायला लागेल? साइन मध्ये कन्वर्ट करायला लागेल. आणि त्याच्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे कसा का इथे जर मी साइन इनवर्स घेतला तर ब्रॅकेट मध्ये 6 sin 2 power x minus 8 cos 2 power x डिवाइड 10 कोसेकची रेसिप्रोकल आयडेंटिटी. म्हणजे आपण या ठिकाणी काय करू शकतो बेटा, जर मी तर तुम्हाला फॉर्म्युला दिला ओके पहा साइन एक्स इंटू कोसेक एक्स सो इज इक्वल टू 1. ओके, सो साइन एक्स इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक एक्स. ओके, आणि ते कोसेक एक्स सो इज इक्वल टू 1 अपॉन साइन एक्स. 1 अपॉन साइन एक्स. मग आता इथे कसं यूज केलं आपण? ओके, इथे काय केलं आपण, आपल्याकडे जर इथे कोसेक इनवर्स ओके इथे 1 अपॉन एक्स आहे याचा रिझल्ट येत असते साइन इनवर्स एक्स. ओके, डिवाइड आहे ना. आणि डिवाइड मी कोसेकचं काय घेतलं, आता 1 येते पण डिवाइड मध्ये 1 लिहितो का आपण? नाही. ओके, म्हणजे कोसेक इनवर्स इन ब्रॅकेट 1 अपॉन एक्स. कोसेक इनवर्स मी काय बनवला? साइन इनवर्स. हा डिवाइडेड कुठे दिला आता? मल्टिप्लाय मध्ये जाईल. तिथे रेसिप्रोकल. ओके, मग आता इथे काय केलं आपण का y इज इक्वल टू कोसेक इनवर्स इन ब्रॅकेट 10 अपॉन 6 sin 2 power x minus 8 cos 2 power x. ओके, तर y इज इक्वल टू कोसेक इनवर्स मी साइन मध्ये कन्वर्ट केलं आणि जसंही मी कोसेक इनवर्स साइन इनवर्स मध्ये कन्वर्ट करीन तर न्यूमरेटर डिनोमिनेटर बनते आणि पूर्ण डिनोमिनेटर कोण बनते? न्यूमरेटर. चला सांगितलं ते राईट आहे. साइन आणि काय येणार? कॉस येणार. नसेल तर आणावं लागेल आपल्याला फॉर्म्युल्यानुसार रूलनुसार. ओके, ते घेतल्यानंतर काय करू बेटा आपण इथे y इज इक्वल टू साइन इनवर्स 6 अपॉन t साइन 2 power x मायनस 8 अपॉन 10 cos 2 power x. ओके, ब्रॅकेट क्लोज. ब्रॅकेट क्लोज. आता y इज इक्वल टू साइन इनवर्स पहा 6 sin 2 power x डिवाइड 10 minus 8 cos 2 power x डिवाइड 10. ओके, तर इथे 2 एका नंबर आहे. ओके, आणि sin 2 power x आहे. तर मी 6 अपॉन 10 म्हणजे डिवाइड कुणाला घेतलं 6 अपॉन 10. ओके, इंटू sin 2 power x minus 8 अपॉन 10 cos 2 power x. आता बस 6 अपॉन 10 कॉमन डिवाइडर इथे याच्यात भाग जाते दोन्ही याच्यामध्ये. इथे सुद्धा भाग जात असते. ओके, इथे 3 टू जा 5 टू जा, इथे 4 टू जा 5 टू जा. ओके, आता कायच्यावर डिपेंड आहे? तुमच्यावर डिपेंड आहे. ओके, तुम्हाला जर भाग द्यायचा असेल तर देऊ शकता आणि नसेल द्यायचा तर काही फरक पडणार नाही. मग इथे काय करू आपण? पुट करू. पुट 6 अपॉन 10 इज इक्वल टू ओके काय घ्यायचं होतं आपल्याला? कॉस टी अँड 8 अपॉन 10 इक्वल टू साइन टी. काय घेतलं ना? कॉस टी घेतला. 6 अपॉन टी इक्वल टू कॉस टी अँड 8 अपॉन 10 इज इक्वल टू साइन टी. 6 अपॉन 10 इज इक्वल टू कॉस टी अँड 8 अपॉन 10 इज इक्वल टू साइन टी. ओके, मग आता साइन टी घेतल्यानंतर आपल्याला काय चेक करायचं असते? साइन स्क्वेअर टी प्लस कॉस स्क्वेअर टी इक्वल टू 1. इथे आपण काय घेणार? साइन स्क्वेअर टी प्लस कॉस स्क्वेअर टी सो इज इक्वल टू साइन टी ची व्हॅल्यू किती आहे? 8 अपॉन 10. 8 अपॉन 10 साइन ला स्क्वेअर आहे तर ब्रॅकेटला स्क्वेअर प्लस
6/10 आणि याला सुद्धा काय घेऊ आपण स्क्वेअर घेऊ. 8 चा स्क्वेअर 64, 10 चा स्क्वेअर 100 प्लस 6 चा स्क्वेअर 36, 10 चा स्क्वेअर 100. डिनोमिनेटर सेम आहे, न्यूमरेटर रायटिंग. ओके, मग इथे काय घेऊ आपण 64 प्लस 36 डिवाइड 100 सो इज इक्वल टू 100 डिवाइड 100 सो इज इक्वल टू. आता मी भाग दिलाय का, पण आन्सर भाग दिला असता तरी इथे जर आपण भाग दिला असता 3 to the 6, 5 to the 10, 4 to the 5 to the. ओके, बट मी भाग दिलेला नाही कारण रिझल्ट तोच येणार आहे, पण गरज पडली असती तर आपल्याला भाग द्यावा लागला असता. ओके, मग काय करायचं आपल्याला इथे tan t इक्वल टू. ओके, तर tan t साठी काय घेऊ आपण इथं sin t डिवाइड cos t. तर sin t ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 8/10. 8/10 सो डिवाइड 6/10. 10 गेट कॅन्सल. कशी होती ते मी सांगितलं तुम्हाला. हा फोर्थ नंबर आहे, फर्स्ट नंबरवर येते, सेकंडला कॅन्सल करते सेम आहे. हा थर्ड नंबर मल्टिप्लाय सेकंड. ओके, मग आपल्याकडे याचा रिझल्ट किती. ओके, 8/6. ओके, सो इथे काय घेऊ आपण tan t. सो t इज इक्वल टू tan इनवर्स. ओके, 8/6. भाग दिला तरी चालते, नाही दिला तरी चालते. ओके, कारण तो झिरोच बनणार आहे ना लास्टली. ओके, मग त्याच्यानंतर काय करू आपण, आपला जो मेन प्रॉब्लेम आहे y इक्वल टू काय घ्यावं लागेल असं ते आपल्याला साइन इनवर्स. ओके, 6/10 साठी काय घेतलं मी ना cos t. इथे मला cos t घ्यावं लागेल इनटू. ओके, sin 2 sin 2 मायनस. ओके, इथे sin t. ओके, आता sin t घेतल्यानंतर इथे काय करू आपण इथे sin t घेतला. ओके, तर आपल्याकडे काय cos इन ब्रॅकेट 2 ब्रॅकेटला क्लोज करा. ओके, सो y इक्वल टू साइन इनवर्स. कोणता फॉर्म्युला यूज. ओके, एक स्टेप करू शकतो आपण, नाही केलं तरी होऊ शकते. मी काय केलं तर sin 2 ओके इंटू cos t. ओके, मायनस cos 2 इंटू sin t. ओके, त्याच्यानंतर इथे काय करू बेटा आपण y इज इक्वल टू साइन इनवर्स sin 2 इंटू cos t आणि मायनस cos 2 इंटू sin t. काय sin इंटू cos b मायनस cos a इंटू sin b. कोणता फॉर्म्युला यूज होईल सांगा बरं. sin a मायनस b कोणता यूज होईल sin a मायनस b. हा सेकंड फॉर्म्युला यूज होईल. ओके, त्याला कॅन्सल करून टाकू आपण, तो पहिला प्रॉब्लेम मधला होता. तर इथे काय घेणार आपण sin ओके 2 प्लस t ब्रॅकेट क्लोज. सो y इज इक्वल टू साइन इनवर्स sin ओके 2 प्लस t. ओके, बट एक गोष्ट लक्षात ठेवता का आपल्याला sin 2 इंटू cos t आपण मधामध्ये माहिती आहे याची नुसते घ्यायचे, याचा एक आणि याचा एक. इथे काय घेऊ आपण मायनस. ओके, मग मायनस घेतल्यानंतर काय करावं लागेल तिथे आपल्याला sin गेट कॅन्सल. सो 2 मायनस t. तर t ची व्हॅल्यू किती आपल्याकडे ओके 2 मायनस t ची व्हॅल्यू आपल्याकडे tan इनवर्स ओके 8/6. आता आपला प्रॉब्लेम त्याला डिफरन्शिएट करण्याला एक झाला. डिफरन्शिएट करू, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टू x. सो d अपॉन dx y इज इक्वल टू d अपॉन dx 2 मायनस d अपॉन dx tan इनवर्स 8/6. ओके, सो y चा डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dx इज इक्वल टू 2 चा डेरिव्हेटिव्ह 2 इंटू log 2 मायनस कॉन्स्टंट चा डेरिव्हेटिव्ह 0. सो dy अपॉन dx इक्वल टू 2 इंटू log 2. ओके, एकदा पुन्हा लक्ष द्या. y इज इक्वल टू कोसेक इनवर्स इन ब्रॅकेट 10/6 sin 2 मायनस 8 cos 2 सो y इज इक्वल टू साइन इनवर्स ओके इन ब्रॅकेट काय केलं कोसेक इनवर्स म्हणजे कोसेक साइन मध्ये कन्वर्ट केलं. कोसेकचं काय कन्वर्ट केलं साइन मध्ये कन्वर्ट केलं. ओके, इनवर्स बेस मध्ये ठेवायचा बट
त्याचा जो अँगल असते तर हा काय होते, न्यूमरेटर डिनोमिनेटर बनते आणि डिनोमिनेटर न्यूमरेटर बनते. हा न्यूमरेटर खाल्यावर डिनोमिनेटर झाला, हा डिनोमिनेटर होता तर वर गेल्यावर न्यूमरेटर झाला. तर y इक्वल टू साइन इनवर्स 6/10 sin 2 power x minus 8/10 cos 2 power x. So put 6/10 is equal to cos t and 8/10 is equal to sin t. So sin square t plus cos square t is equal to sin t ची व्हॅल्यू 8/10 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस cos t ची व्हॅल्यू 6/10 ब्रॅकेटचा स्क्वेअर 8 चा स्क्वेअर 64 10 चा स्क्वेअर 100 प्लस 6 चा स्क्वेअर 36 10 चा स्क्वेअर 100. ओके, सो इक्वल टू डिनोमिनेटर सेम आहे, न्यूमरेटर ऍडिंग. ओके, इथे काय घेऊ आपण 64 प्लस 36 डिवाइड बाय 100. 64 प्लस 36 100 डिवाइड 100 किती झाला 1. ओके, त्याच्यानंतर tan t इक्वल टू sin t अपॉन cos t. सो इक्वल टू sin t किती 8/10 अपॉन cos t 6/10. ओके, तर 1 2 3 4 नंबर मल्टीप्लाय फर्स्ट. ओके, सेम आहे म्हणून 10 10 गेट कॅन्सल. हा थर्ड आहे मल्टीप्लाय सेकंड. ओके, 8/6 आता त्याच्यात भाग जाते पण द्यायची गरज नाही आणि दिलाय तरी काही प्रॉब्लेम नाही. ओके, मग tan t इक्वल टू 8/6. सो tan इक्वल टू रिप्लेस केला तर इनवर्स बनते. पहा t इक्वल टू tan इनवर्स 8/6. सो y इक्वल टू sin इनवर्स इन ब्रॅकेट cos t into sin 2 power x minus sin t cos 2 power x. ओके, तर इथे काय केलं आपण 6/10 च्या ठिकाणी काय पुट केलं होतं आपण. ओके, cos t पुट. ओके, आणि 8/10 च्या ठिकाणी sin t पुट. ओके, इथे फॉर्म्युला घेत होतो फक्त काय होणार सांगा बरं. ओके, बट मायनस असल्यामुळे आपल्याला चेंज करावं लागेल. तिथे sin 2 power x into cos t मायनस cos 2 power x into sin t. ओके, त्या फॉर्म्युलेत कोणत्या फॉर्म्युलेसारखं आहे ते. ओके, sin a मायनस b sin a into cos b मायनस cos a into sin b. मग इथे काय करू sin a sin गेट कॅन्सल 2 power x. ओके, आणि मायनस t. ओके, मग त्याच्यानंतर 2 power x मायनस t. सो y इक्वल टू 2 power x मायनस t ची व्हॅल्यू किती फाइंड केली आपण tan इनवर्स 8/6. ओके, ते पुट केली. आता आपला प्रॉब्लेम काय झाला डिफरन्शिएट करण्याला एक झाला. तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो d upon dx y इक्वल टू d upon dx 2 power x minus d upon dx tan इनवर्स 8/6. तर y का डेरिव्हेटिव्ह 2 upon dx is equal to 2 power x का डेरिव्हेटिव्ह 2 power x into log 2. 2 power x का डेरिव्हेटिव्ह कारण कोणत्याही विदाउट 1 नंबरच्या डोक्यावर जर x असेल पॉवर x असेल. ओके, तर a पॉवर x चा फॉर्म्युला इथे a पॉवर x into log आहे. ओके, तर 2 power x into log 2 कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह आहे ते 0 येत असते. सो d upon dx is equal to 2 power x into log 2. ओके, राईट.